क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडं स्पीडअप करा, थोडी क्षेत्ररक्षण सजून घ्या. जास्तीचा वेळ नक्की तिथे खर्च होतोय, वेळ आपल्याकडे कमी आहे. आणि यानंतरचे महत्त्वाचे सामन्यात आपल्याला आणि ते सामने जास्तीत जास्त षटकांचे खेळवायचे, त्यामुळे विनंती असणारे वेळ वाचवा. सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. आघाडीचे 2 फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. गोलंदाज देखील गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होईल. गोलंदाज तयार. पहिला चेंडू फुल टॉस आणि फुल टॉस चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे मानाच्या मुळशी कर्नाटकाला सलामी देणारा सनसनीत चौकार. कोणाचं दिलं? नितीन वेताळांची अधिकारी आवडीचे टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. पुण्याचे मायकल म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे नितीन वेताळ, जे आपण डान्सिंग अंपायरच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण पाहतोय आणि सुंदर अदाकारी त्यांची नक्कीच इथे पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा तयार. पुन्हा एकदा बॅटल स्वीप. किरण जाधव ऑन फायर. चेंडू सीमा पार षटकार. दिलाय का? चौकारा पाठवत आलेला षटकार आहे. स्कोरकाला पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल, धापलक वाढेल, धापलकावरती धावा आहेत त्या 10 धावा. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल ओळखला, रीड केलाय आणि पाठवले सरळ सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा दुसरा षटकार. स्पर्धेचे मुख्य आयोजक शुभमदास सुतार यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे डान्सिंग अंपायरांच्यासाठी. अनिकेत पवळ्याला जर तुम्ही नाचवलं, एष्टांच्या मागे एष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये अनिकेत पवळे, तर तुमच्यासाठी विशेष पारितोषिक असणार आहे. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आपण पाहत आलेले आहेत. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 16 धावा. किरण जाधव जणू काय पवेलियनमधून सेट होऊन आलाय अशा प्रकारचे स्ट्रोक जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. यावेळी मात्र येऊन दिला चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल. डोक्यावरती उभं राहून मात्र त्या पायांच्या साहाय्याने व्हाईट बॉल दिला कळवलाय. अतिरिक्त अवंतर आपण पाहतो तिथे, जे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये अनोख्या शैलीमध्ये नक्कीच नितीन वेताळ साधने आपण पाहतो तिथे व्हाईट बॉलचा इशारा कळवलाय. 17 धावा धापलकावरती. खोलवर टप्प्याचा बॉल सरळ पाटण्या चेंडू खेळून काढला, क्षेत्ररक्षक आला तिथे आणि झेल मैदानाच्या आतमध्ये सोडलाय आणि त्यानंतर धावबादचा प्रयत्न तिथे केला जाईल. पाहायचं तिथे काय निर्णय आता इथे जो पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांचा वापर इथे केला धावबादसाठी. फलंदाज मध्ये आला आहे की नाही ते देखील पाहायचंय.
फलंदाज बाद आहे. किरण जाधव तिथे बाद असेल. विकेट येताना पाहायला मिळाली. पहिला फलंदाज तिथे जो मैदानाच्या आतमध्ये किरण बाद झालेला आहे. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय 17 धावा धापलकावरती. एका गड्याच्या मोबाईलमध्ये नवीन पार्टनर राजू जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. निलेश पुन्हा तयार. ऑन स्ट्राईक निखिल. स्कोर कार्ड वरती धावा 17 धावा संघाच्या धापलकावरती एका गड्याच्या मोबाईलमध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत. मृत चेंडूचा इशारा तिथे येईल. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा तयार. रिव्हर्स स्विच हिट. निखिल एळवंडेचा ट्रेडमार्क. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. चौकार जो आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती निखिलच्या बॅटमधून आलाय. रिव्हर्स स्विच हिटच्या माध्यमातून त्याने वैयक्तिक खेळीला सुरुवात केली आहे. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धापलकावरती धावा आहेत त्या 21 धावा. प्रचंड मागणी गोलंदाजी पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा निखिलच्या बॅटमधून क्रिकेटचा क्लास दाखवत चेंडू सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा दुसरा चौकार. बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. ब्रुम 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 ब्रुम. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. ब्रुम 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 ब्रुम. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो पहिल्या क्रमांकाचं षटक या ठिकाणी संपलं जाईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 25 धावा. एका गड्याच्या मोबाईलमध्ये प्रचंड महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. देखील आपण पाहिलं शेवटच्या 2 बॉलवरती 2 चौकार खेळले. त्यानंतर गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतो वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज यश पवळे. हा गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. चला मित्रांनो वेळ वाचवा. स्पीडअप करा. तर ऑन स्ट्राईक आता पहिला चेंडू या षटकातील खेळण्यासाठी राजू सक्करगे मैदानाच्या आतमध्ये तयार. पहिलाच बॉल वाईट लाईनला धरून मैदानाच्या आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न परंतु तिथे नो बॉल. अनोख्या शैलीमध्ये आपण पाहतोय नितीन वेताळ सर करवतात. नितीन नो बॉल. पट्टीच्या बाहेर पडलेला चेंडू जो नो बॉल मैदानाच्या आतमध्ये कळवला जाईल आणि येणारा पुढील चेंडू असं फ्री हिट. गोलंदाजीच्या मार्फत यश तयार. फ्री हिटचा बॉल. बॅटची कडा इष्टांच्या मागे तिथे क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूचा वेग कमी करतो. त्यानंतर चेंडूला फील्ड केलं जाईल. तोपर्यंत आपण पाहतोय फ्री हिटच्या बॉलवरती जास्त काही धावा ते राजू घेऊ शकले नाही. केवळ एक सिंगल मिळाली. एक धाव मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा आहेत त्या 27 धावा. सेमीफायनल क्रमांक 1 ची लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू. एका बाजूने गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे त्यांच्या विरोधामध्ये पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट.
स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो अतिथी मान्यवरांच्या या ठिकाणी शुभाग म्हणतो. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा उभी राहत असताना ज्यांच्या माध्यमातून विशेष मोलाचं सहकार्य प्रत्येक पर्वामध्ये नक्कीच या स्पर्धेसाठी राहील आहे. माळुंगे गावचे असणारे माजी उपसरपंच सन्माननीय उज्ज्वलदादा पाडाळे या अतिथी मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दादांना विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी सामना होणार नाहीये. रनर टू विनर किंवा आयोजक जो काही निर्णय घेतील त्या निर्णयावरती आपण ते पारितोषिक देणार आहे. दरम्यानचा बॉल पुन्हा धावे, क्षेत्ररक्षक आलाय नागे चेंडूच्या खाली, परंतु तिथे झेल सुटला आणि त्यानंतर चेंडू सीमा पार. चौकार. स्कोरकार्डवरती धावा आपण पाहतोय आतापर्यंत 32 धावा संघाच्या धावफलकावरती एकूण नोंदवल्या गेलेल्या आहेत. पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या खेळामध्ये प्रचंड वेगाने संघाचा धावफलक पुढे वाटचाल करत आहे. यशवरती देखील आक्रमणाचा प्रयत्न तिथे झालेला आहे. पुन्हा वेगीचा प्रयत्न, यावेळी फटका फसलाय. पुन्हा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूच्या खाली टिपतोय झेल, विकेटचं पतन, फलंदाज बाद. राजू सक्करगे बॅक टू द पवेलियन. विकेट आली. फलंदाज मैदानाच्या मध्ये राजू सक्करगे बाद झालेले आहेत. एक झेल जरूर सुटला होता, परंतु त्यानंतर त्वरित त्यांना मैदानाच्या आतमध्ये माघारी पाठवलं जातं. एक चांगला झेल अकेलेचा तिथे. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज जाधव नवीन पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. स्कोरकार्डवरती धावा आतापर्यंत 32 धावा स्कोरकार्डवरती आहेत. फुल टॉस वरती सूरज जाधवने केला फुल टॉल वसूल. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. विकेट यशनी मिळवली, परंतु त्यानंतरचा चेंडू फुल टॉस आणि पहिल्याच फुल टॉस चेंडूवरती सूरजच्या पाठमधून ठोकला हा षटकार. गोलंदाजी मार्क पुन्हा तयार. यावेळी क्रीजचा वापर करत हा चेंडू खेळून काढला. स्क्वेअर कटचा स्ट्रोक, तिथे इस्टनच्या मागे चेंडू स्टॉप केला जाईल. तोपर्यंत एका धावेचा प्रयत्न झालेला आहे. एक सिंगल आणि तोपर्यंत आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये कंप्लीट केली जाईल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी संपला जाईल. स्कोरकार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 39 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. यशने आपण पाहिलं तर या षटकामध्ये एक विकेट मिळवली आणि एक विकेट मिळवत असताना 14 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 39 धावा धावफलकावरती. त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये बरीचशी महागडी गोलंदाजी झाली होती. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये निलेश गोळे बरेचसे महागडे ठरले होते. एक विकेट जरूर घेतला. किरणला बाद जरूर त्या षटकामध्ये नक्कीच बाद केलं गेलं, परंतु पहिल्या षटकामध्ये खर्च देखील 25 धावा केल्या गेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये यशने 14 धावा खर्च केल्यात. एक विकेट मिळवली. राजू सक्करगे यांना माघारी पाठवलंय. सूरजचं पण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आला. पहिल्याच बॉलवरती खेळलेला हा षटकार. चला वेळ वाचवा, जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका.
गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज आता षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी जे दाखल होताना पाहायला मिळतील ॲडव्होकेट अमित गोळे. जे आता गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 3 मध्ये दाखल होतील. यॉर्कर स्पेशलिस्ट. नक्कीच या खेळाडूची ओळख आहे. आता पाहायचं षटक क्रमांक 3 मध्ये धावेंचा वेग कमी करण्यासाठी या गोलंदाजाचा वापर केला जातोय. कशा प्रकारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. तर पहिला चेंडू खेळण्यासाठी सूरज. जर सूरजने षटकाने वैयक्तिक खेळीला सुरुवात केली तर सूरज मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक तयार असेल. क्षेत्ररक्षक बराचसा बदल केला जातोय कारण पॉवर प्लेचा खेळ संपलाय. 5 क्षेत्ररक्षक जे 30 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक करताना आता पाहायला मिळतील. मानाचा मुळशी करंडक 2025 चौथं पर्व आपण पाहतो या स्पर्धेचा. तब्बल 1.5 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे या स्पर्धेसाठी ठेवलं गेलंय. शेवटचा दिवस सेमीफायनल क्रमांक 1 ची मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पहिला चेंडू. पहिलाच बॉल कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे अखिलेश चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एका धावेचा प्रयत्न झाला. एका सिंगलचा प्रयत्न झालेला आहे आणि एक सिंगल जे सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. एका बाजून सूरज जाधव आपण पाहतो. दुसऱ्या बाजून निखिल एळवंडे. हे 2 फलंदाज नेरेश संघाच्या वतीने मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात. किरण जाधव आणि राजू सकरगे 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. 40 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार. रिव्हर्सचा प्रयत्न होता तिथे परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिथे डॉट बॉल जो आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. दीर्घाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती धावा 40 धावे होते. संघाचा धाव फलक स्थिर आहे. 2 तगडे संघ, 2 दादा संघांमध्ये इथे सेमीफायनल क्रमांक 1 ची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खोलवर टप्प्याचा बॉल सरळ बॅटने स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल. लॉंगॉपमध्ये चेंडूला फील्ड करतोय. थोडासा पंबल. दुसरा धावेचा प्रयत्न. फेकी थोडीशी अस्तव्यस्त परंतु डायरेक्ट हिट झालाय आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांचा वापर आता केला जाईल. फलंदाज वेळेत आपल्या कक्षामध्ये पोहोचला आहे की नाही. डायरेक्ट हिट इथे नंतर नक्कीच आता बरेचसे प्रश्न जे उभे राहिलेत. तिसऱ्या पंचांचा वापर या ठिकाणी केला जाईल. 4 कॅमेऱ्याच्या साह्याने ही स्पर्धा पण संपूर्ण जगभरामध्ये युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रक्षेपित करतोय. क्रिकेट क्लब आणि स्पोर्ट फाउंडेशन टीम त्यांची संपूर्ण टीम मात्र नक्कीच स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं काम करताना पाहायला मिळाले. तर त्या टीमचा आधार घेत मात्र इथे या चेंडूचा निर्णय नक्कीच जो पोहोचवला जाणार आहे. नॉट आउट. फलंदाज सुखरूप असेल. 2 धावा आणि या 2 धावेंच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा त्या 42 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा तयार. यावेळेस पुन्हा भन्नाट वेग. थोडासा यावेळी टप्पा मागे ठेवला. बराचसा शपल झाला होता किरण निखिल. त्यानंतर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहतो अगदी डावे स्टेजच्या वरतून इष्टरक्षकाच्या दिशेने मात्र चेंडू गेलाय आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये प्रचंड मोठं आक्रमण जरूर झालं परंतु अमित गोळे यांना कमबॅकसाठी बोलवलं. धावा रोखण्यासाठी बोलवलं. त्यांच्या वेगाचा वापर इथे नक्कीच संघाच्या संघनायकाने चांगल्या पद्धतीने करून घेतलाय आणि तोच वेग अमित गोळेने देखील चांगला दाखवलाय. 4 चेंडू आतामध्ये टाकलेत आणि केवळ 3 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. यामुळे हलक्या हाताने चेंडू खेळला. सन्मान दिला या चेंडूला निखिलने. ज्या प्रकारचे वेगवान चेंडू अमित गोळे हाताळतात त्या वेगवान चेंडूला नक्की सन्मानपूर्वक खेळून काढलं. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली आणि निखिल नॉन स्ट्राईकला जाताना पाहायला मिळेल. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थापन पाहतोय. दोन्ही संघांसाठी इथे फार महत्वाची मॅच आहे. पुन्हा एकदा अक्रॉस द पाठपटका खेळायचा होता. भन्नाट वेग. कमी उंची या चेंडूमध्ये पाहायला मिळाली. झटपट वाऱ्याच्या वेगाने चेंडू निघून जाईल इष्टरक्षकाच्या दिशेने आणि शेवटचा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. केवळ 4 धावा गोलंदाजाने या षटकामध्ये खर्च केल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये प्रचंड महागडी गोलंदाजी. तब्बल 39 धावा पहिल्या 12 चेंडूमध्ये बनवल्या गेल्या होत्या परंतु या षटकातील 6 चेंडूमध्ये केवळ 4 धावा गोलंदाजाने तिथे खर्च केल्यात आणि तिसऱ्या षटकाची सांगता झाल्यानंतर संघाच्या धावफलकावरती एकूण धावा 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अमित गोळे यांचं मात्र कौतुक असेल. दोन्ही फलंदाज रोखून ठेवलं, थांबून ठेवलं. धावफलकाचा वाढलेला वेग आणि त्या वेगाला मात्र ब्रेक लावण्याचा प्रयत्न इथे अमित गोळे यांनी केलेला आहे.
केवळ 4 धावा त्यांनी खर्च केल्या. त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी नवीन गोलंदाज जो गोलंदाजीच्या मार्कवर आता पाहायला मिळेल. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थ्या क्रमांकाचा षटक घेऊन यश पवळे हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळेल. समोर पाहायचे निखिल आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करत असताना किती धावा त्या शेवटच्या 12 चेंडूमध्ये मैदानाच्या आतमध्ये घेईल, किती धावेंचं आव्हान ठेवलं जाणार आहे. 2 बलाढ्य ताकदीचे संघ आहेत, एकमेकांच्या आमने सामने लढत आहेत. सेमीफायनल क्रमांक 1 चं युद्ध जे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चला वेळ वाचवा, सामन्याला गती द्या. जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करताय. वेळ मित्रांनो आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे वेळ वाचवणं आपल्याला फार गरजेचं आहे. यानंतरचे दोन्ही सामने फार महत्वाचे आहेत, त्यामुळे वेळ तुम्हाला वाचवावा लागेल. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार यश, समोर निखिल. पहिलाच बॉल स्क्वेअर करचा स्ट्रोक तिथे खेळायचा होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय तिथे व्हाईट बॉल. अनोख्या शैलीमध्ये पुन्हा एकदा नितीन वेता सर तिथे व्हाईट बॉलचा इशारा कळवतात. अतिरिक्त अवांतर धाव मैदानाच्या आतमध्ये येईल आणि या अतिरिक्त अवांतर धावेने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत ते 44 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पुन्हा बिगीटचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक प्रयत्न फार करतोय, परंतु ते प्रयत्न थोडेसे अपुरे पडले. दूरवरती राहिला क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जातील. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू तिथे पडेल देखील आपण पाहतोय. बचावलाय आणि 2 धावा ज्या पळून पूर्ण केलेल्या आहेत. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत ते 46 धावा. धावफलकाचा वेग मात्र षटक क्रमांक 3 मध्ये कमी झाल्यानंतर बॅटिंग करणाऱ्या टीम वरती देखील बराचसा दबाव, प्रेशर वाढताना पाहायला मिळेल. कारण ज्या प्रकारची सुरुवात झाली होती ती सुरुवात मात्र कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केलाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत, परंतु निखिल ती क्षमता, ताकद जी त्याच्याकडे ती आता इथे दाखवावी लागेल. मुळशी तालुक्यातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक ज्याचं प्रामुख्याने नाव घेतलं जातं तो निखिल येलवंडे, परंतु इथे फटका फसलाय. यश स्वतः येईल, चेंडूच्या खाली टिपतोय झेल, टिप फॉर टॅग, जशास तसं प्रत्युत्तर, फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये अविज जाधव हा नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. मोठी विकेट आली. निखिल येलवंडे संघाचा संघनायक, संघाचा लीडर जो मैदानाच्या आतमधून माघारी गेलेला आहे. नवीन फलंदाज अवि ऑन स्ट्राइक तयार. यश पुन्हा खोलवा टप्प्याचा बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमणाचा प्रयत्न केलाय. फटका फसला. क्षेत्ररक्षक नागेश डाऊन द बॉल, टिपला तिथे झेल, विकेटचं पतन, फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू. स्पर्धेच्या निमित्तानं अतिथी मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. बाबा ग्रुप खेड तालुक्याचे असणारे संस्थापक अध्यक्ष
सन्मान्य बाबाशेठ बौले अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. दादांचा आम्ही मानाचा मुळशी करंडक या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सार्थक नवीन पाटर दाखल झाला. चेंडू हवेत. विकेट हॅट्रिकची संधी अनिकेत पवळे आलाय, परंतु तिथे जेल मैदानाच्या आतमध्ये सोडलाय. अनिकेत पवळे आला होता चेंडूच्या खाली, परंतु तिथे जेल टिपू शकले नाही. विकेट हॅट्रिक 100 वरती होता गोलंदाज यश पवळे, परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू निसटला, झेल निसटला आणि तिथे मिळाले त्या 2 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सार्थक जाधव. हा नवीन पाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 48 धावा. अपट पार होता यावेळी बाउन्सरचा वापर, परंतु जास्तीची दिशा भरकटली. आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो जो व्हाईट बॉल घोषित केला जाईल, अतिरिक्त अवंतर धाव. आणि या अतिरिक्त अवंतर धावेने स्कोर कार्ड अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती 49 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. वन बाउंसचा इशारा देखील तिथे नक्कीच गोलंदाजा दिला जातो. वन बाउंसची चेतावणी दिली. गोलंदाजाच्या मार्कवरती तयार. पुन्हा एकदा यश राईट मोर द विकेट. शेवटचा पाल पुन्हा एकदा वेगवान, परंतु यावेळेस चेंडूने जास्त काही अजून एक चेंडू बाकी आहे. थोडासा काढलेला चेंडू आपण पाहतो तिथे बॅटिंग टीमने रिव्ह्यूचा वापर केलाय. दोन्ही टीमकडे एक एक रिव्ह्यू असणार आहे. वाईट साठी तिथे तिसऱ्या पंचांचा वापर केला जाईल. स्पर्धेच्या मित्रांनो आपण पाहतोय क्रिकेट व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने तालुक्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेला नक्कीच आवर्जून भेट देणारे सुनील काका मारणे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. तिसऱ्या पंचांकडे नक्कीच मागणी केली. बॅटिंग टीमने रिव्ह्यूचा वापर केला वाईट साठी. संजय भालेराव सर आपण पाहतो तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. वाईट बॉल. अतिरिक्त अवंतर धाव जी मात्र खर्च होईल. रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. बजेट येणाऱ्या या डावामध्ये पुन्हा तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. आणि व्हाईट बॉलने सांघिक अर्धशतक संघाचं पूर्ण झालं. धावफलकावरती धावा आहेत त्या 50 धावा. गोलंदाज तयार. पुन्हा दा यश. यावेळेस मात्र पुन्हा दा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. एष्टी रक्षक आला चेंडूच्या खाली, टिपलाय तिथे जाईल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्तानं अतिथी मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होतो, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज सर्वोत्तम गोलंदाज या किताबासाठी रोख रक्कम 10,000 रुपयांचं पारितोषिक आणि भव्य दिव्य चषक ज्यांच्या माध्यमातून सौजन्य झालेत. त्याचप्रमाणे स्पोर्ट्स शूज आणि RR स्पोर्टची ब्रँडेड टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी त्या खेळाडूला नक्कीच सौजन्य झालेले. युवा उद्योजक सन्मान्य अर्जुनदादा पाडाळे अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. अर्जुनदादांचा आम्ही मानाचा मुळशी करंडक या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कानिपनाथ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल वरती ठोकलाय. उत्तुंग प्रहार षटकार. 6 धावा. थँक्यू. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 56 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले मयुरदादा पाडाळे पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. दादांचं मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पहिले 2 षटकाचा पाहिलं तर पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 39 धावा धावफलकावरती होत्या, परंतु त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. कमबॅक करून देणारी गोलंदाजी. एका पटपट आलेल्या विकेट नंतर नक्कीच धावफलकाला बराचसा ब्रेक लावण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केलाय. धावफलकाचा बराचसा वेग कमी झाल्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी शेवटच्या षटकामध्ये तनुज पवळे
गोलंदाजच्या मार्कवरती दाखल होईल. समोर तेजस, सूरज आणि कानिपनाथ ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करते. गोलंदाजच्या मार्कवरती तनुज, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, भन्नाट वेग, फुल टॉस होता चेंडू. एष्टी रक्षक देखील या वेगाला थांबवू शकला नाही. बॅकअपचा क्षेत्ररक्षक थांबवेल तोपर्यंत इथे व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे आणि एक सिंगल देखील कंप्लीट केली जाईल. वाईट प्लस एक अशा 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढलं जाईल. धबलकावरती धावा आहेत त्या 58 धावा धबलकावरती. कानिपनाथने मग पाहतोय शेवटच्या बॉलवरती षटकार मैदानाच्या पण ठोकत धबलकाचा वेग त्याने वाढवण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेस मात्र हा चेंडू सुंदररित्या फटका खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक डीप मधून येतो, एक सिंगल तर घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न, चेंडू निसटला. गडबड गोंधळ फेकी करण्यामध्ये बराचसा वेळ घेतलाय आणि तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये सुखरूपरित्या पळून पूर्ण केल्या जाणार आहेत. 2 धाव्याने पुन्हा स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 60 धावा, धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निम्मा संघ आतापर्यंत माघारी गेल्या. 5 फलंदाज आतापर्यंत घरट्यामध्ये पाठवलेत. अपड बार शरीरावरती पाठवलेला चेंडू फलंदाजाने पाठवलाय. सर्व प्रेक्षकांना सलामी देत सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. 4 धावा. चौकार जो आपण पाहिले ते कानिपनाथच्या पाठमधून येईल. स्कोर कार्ड पुढे जाईल. धबलकावरती धावा आहेत त्या 64 धावा. आक्रमणासाठी मात्र कानिपनाथला मैदानाच्या आतमध्ये आज जर पाहिलं तर लक्करच जबाबदारी दिली आणि तेच आक्रमण त्याने मैदानाच्या आतमध्ये केले. एक षटकार, एक चौकार ठोकलाय. शेवटच्या षटकामध्ये नक्कीच जास्तीच्या धावा बनवण्याचा प्रयत्न जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 64 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. अजूनही पाहायचे पहिल्या डावातील 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहेत. अजूनही पहिल्या इनिंगचे 4 चेंडू बाकी आहेत. किती धावेंचं आव्हान इथे दिले जाणार. यानंतरच्या मॅचच्या टॉस साठी दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती, संपर्क करा. यावेळेस मात्र थोडासा टप्पा मागे ठेवला. समोर मात्र चेंडूची दिशा बदलली आणि फलंदाज देखील मग पाहतो या चेंडूवरती देखील आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये बीट होताना पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. हडशी संघाचा संघनायक आणि कासरसाई संघाचा संघनायक टॉस साठी यायचंय. यावेळेस मात्र कटकार जो चेंडू तिथे बॅटच्या संपर्कात चेंडू नाही आणि स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न होता. सूरजचा विकेट येईल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कानिपनाथ बाद. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा तयार. यावेळेस मात्र कट केला हा चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु चेंडू पडला. दिशा बदलली. क्षेत्ररक्षकाला चकवा देत चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. चौकार जो आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये आलेला खराब क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळेल आणि 4 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढलं जाते. धावफलक पुढे जात आहे.
धावफलकावरती धावा आहेत त्या 68 धावा. शेवटचा बॉल. पुढे सरसा स्ट्रोक खेळ आहे. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. येतोय एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केलाय. चैतन्य गोळे चेंडूची फेकी वेगवान. 2 धावा तिथे शेवटच्या बॉलवरती कंप्लीट केल्या जातील आणि पहिला डाव पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये नेरे संघाने बनवल्या त्या 70 धावा जिंकण्यासाठी 71 धावेंचं टार्गेट पिरंगुट संघाला असेल. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. टॉस करण्यासाठी बाबा ग्रुप संस्था यांचे बाबा ग्रुप खेड तालुक्याचे असणारे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय बाबा शेठ बौले या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. दादांना विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण या टॉस बॉक्स कक्षामध्ये टॉस संपन्न केला जातो. यानंतर सेमीफायनल क्रमांक 2 ची लढत पाहायला मिळेल. एका बाजूने मुळशी सम्राट कासरसाई त्यांच्या विरोधामध्ये सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन हडची. टॉस आपण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न करतो. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. छापाचा कॉल परंतु काटा. टॉस जिंकला मुळशी सम्राट कासरसाई संघाने. प्रथमतः काय निर्णय असेल? फिल्डिंग करू मी. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. महत्वाची मॅच आतापर्यंत या पूर्वीच्या मॅच मध्ये देखील चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बराचसा संघर्ष संघाने केला परंतु या सामन्यामध्ये काय बदल संघामध्ये असतील आणि या सामन्याबद्दल काय महत्व सांगा? काय बदल नाहीये. हाय त्याचं एलिमिनेट करणार आमचे कृष्ण सर आपल्या समोर जोडले जातील. टॉस पराभूत झालेत. जर टॉस जिंकले असता तर निर्णय काय घेतला असता? गोलंदाजीचा निर्णय असता परंतु आता बॅटिंग आली आहे. आम्ही नक्कीच 80-90 धावाचा प्रयत्न करू. कासरसा संघाचं पाहिलं तर तगडी बॅटिंग ऑर्डरसाठी या संघाची ओळख आहे. तर किती धावा बनवण्याचा प्रयत्न तुमचा असेल? तेच सांगितलं 80-90 धावांचा नक्कीच प्रयत्न करू आम्ही. तुम्हाला देखील शुभेच्छा. यानंतरचा दुसऱ्या डावाला सुरुवात आपण या ठिकाणी करतोय. दुसरा डाव जसा मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल पुन्हा त्या मायक्रोफोन वरती सुमित सर आपल्या समोर जोडले जातील. या सर आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मानाचं मुळशी करंडक 2025 या स्पर्धेतील सेमीफायनलची पहिली मॅच आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट आणि त्यांच्या विरोधामध्ये गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे या दोन संघांमध्ये आपण पाहतोय असणारा सामना आहे. सामन्याला मैदानामध्ये सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात इथे होईल. एकूण टार्गेट जर आपण पाहिले गेले तर 71 धाव्यांचा टार्गेट आहे आणि या 71 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी एका बाजूला असेल अनिकेत पवळे संघाचे कॅप्टन आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर मुळशी तालुक्याची रन मशीन तनुष पवळे ही आघाडीची जोडी दाखल झाली आहे. निखिल येळवंडे बॉलिंग ट्रॅक वरती तयार. पहिला चेंडू सोडून दिलाय आणि पहिल्या चेंडूवरती इथे पुण्याचा मायकल इथे नितीन वेताळ यांची एक अनोखी शैलीमध्ये वाईट बॉल दिलाय. वाह.
पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉलवरती इथे आलेला व्हाईट बॉल. आज सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी आपण पाहिले गेलं तर नक्कीच डान्सिंग अंपायर नितीन वितळ सर जे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. फटका फसलाय आणि इथे विकेट होती डाऊन. अनिकेत पवळे बॅक टू द पवेलियन. घसरल पाय ग वै तुझं धोक्यात हाय ग सांभाळ घसरल पाय ग वै तुझं धोक्यात हाय ग ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही ग ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही ग ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही ग सांभाळ घसरल पाय ग वै तुझं धोक्यात हाय ग सांभाळ घसरल पाय ग वै तुझं धोक्यात हाय ग ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही ग ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला घोटाळा. बघा नितीन सर नाही तर मोठा घोटाळा होईल. इथे मात्र आपण बघितले गेले तर पहिली विकेट येताना आपल्याला जे पाहायला मिळाली नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल इथे होतील चैतन्य गोळे. पहिलाच बॉल आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये फटका फसलाय आणि झेल झालाय. विकेट टेकन व्हेरी गुड कॅच. डीजे 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 मारी 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 मारी. विकेट येतात मला मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते लागोपाठच्या 2 चेंडूंवरती आलेल्या 2 विकेट. फलंदाज आपण पाहिले गेलं तर मैदानात अनिकेत पवळे आणि त्यानंतर चैतन्य गोळे देखील अगदी शून्यावरती बाद झालेले आहेत. दोन्ही खेळाडूंना गोल्डन डक. निखिल येळवंडे आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असतील. या ठिकाणी एटीएस पुणे किंग या ठिकाणी मोशिनभाई शेख यांचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मोशिनभाई आपलं देखील मानाचा मुळशी करंडक या स्पर्धेमध्ये मी मनपूर्वक आपलं स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. अनेक गुन्हेगारांचा कर्दन काळ म्हणून मात्र मोहसिनभाई शेख यांना ओळखलं जातं. तर मोहसिनभाई या आपलं स्वागत हार्दिक असं स्वागत आहे. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बघायचं निखिल येळवंडे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती स्ट्राईक ऑन यश. आपल्या सन्मान दिलाय चेंडूला. एक धाव इथे इतरांची आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेने संघाचा धावफलक यावेळेस आपण बघितले गेले तर 2 धावा. निखिल येळवंडे आणि यश पोवळे तनुज पोवळे या जोडीवरती आता नक्कीच संघाची फार मोठी जबाबदारी असेल कारण 71 धाव्यांचा पाठलाग जो मैदानामध्ये तर करायचा आहे. थोडासा विचार विनिमय मैदानामध्ये आपण पाहतोय सुरू आहे. चला स्पीडअप करा टीम कारण जवळपास 3:45 वाजलेले आहेत. अजून एक सेमीफायनल आपल्याला पूर्ण करायची आहे. अजून एक फायनल आहे आपल्याकडे त्यामुळे थोडीशी घाई करा. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. निखिल येळवंडे एक सिंगल येतानाची आपल्याला पाहायला मिळाली. तनुज पोवळे यांच्यावरती मात्र सगळ्यांच्या नजरा आहेत मित्रांनो. ही मुळशी तालुक्याची रन मशीन आहे. अकोटप्याचा बॉल फटका फसलाय. खेळाडू बघायचाय दूर मारून तेजस डाऊन दी बॉल. मोठी विकेट. तनुज पोवळे देखील होईल शून्यावरती बाद. मारी 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 मारी. लवकरावं वाटतंय ग आता म्हातारपणात लवकरावं वाटतंय ग आता म्हातारपणात. थँक्यू नितीन सर. नितीन सरांना देखील वेळेचं थोडंसं महत्त्व माहीत आहे आणि त्यामुळे जर आपण पाहिले ना तर ज्यावेळेस डे फॉर्मॅट असतो त्यावेळेस मात्र तुम्ही वेळेची बंधनं पाळावे लागतात आपल्याला.
मॅच कडे जाऊयात. पुढे एकदा विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. तनुज पवळे देखील शून्यावरती बाद झाला. अनिकेत, चैतन्य गोळे, तनुज पवळे हे तीनही टॉप ऑर्डरचे बॅट्समन आपण पाहिलं तर हार्ड हिटर, विस्फोटक आहेत, भेदक आहेत. परंतु आज एकही खेळाडू मात्र या निखिल एळवंडेच्या गोलंदाजी समोर मात्र टिकू शकला नाहीये, तग धरू शकला नाहीये. नवीन बॅटर आता दाखल इथे होतील. तेजस, पिरंगुड गावचा बाहुबली, यावेळेस जोरदार बॅट इथे फिरवली आणि तिथे मैदानाच्या मध्ये बघायचंय हा चेंडू इथे मैदानामध्ये काय एक अनोख्या स्टाईलने, रोबो स्टाईलने दिला व्हाईट बॉल. नितीन वेताळ मैदानामध्ये आपण पाहतोय आहेत पुण्याचे मायकल, चालवली त्यांनी व्हाईट बॉलची सायकल. 3 धावा स्कोर कार्डवर. पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट, मिड विकेटला तेजस मात्र सामना सोडणार नाही. 1 बाउन्स हा चौकार. फ्लाइंग डीजे इथे चौकाराला, चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 7 धावा ज्या धफलकावरती ते असणार आहेत. 7 रन. तेजस जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत संघाची स्वप्न जिवंत आहेत. पुढे सरसावा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. ओहो, नशीब बलवत्तर आहे. निखिल येळवंडेने काय गोलंदाजी पेश केली आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय संपला जाईल ते मैदानाच्या मध्ये. पहिलं 1 षटकाचा खेळ संपलेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाफलकावरती 7 धावा आहेत. आता बघायचे मैदानाच्या मध्ये शेवटचे 24 चेंडू आणि या 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत त्या 64 धावा. 24 चेंडू 64 हे समीकरण मैदानाच्या मध्ये असेल. टीम मीटिंग नको आता खेळाडूंना खऱ्या अर्थाने विनंती असणार आहे की आपण थोडीशी घाई करत चला. यानंतरची सेमीफायनलची दुसरी मॅच मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई आणि त्यांच्या विरोधामध्ये सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी, या 2 संघांमध्ये यानंतरची मात्र होणारी मॅच. तर दोन्ही संघाने मात्र यानंतर लगेच तयार राहायचे. शेवटचे 24 चेंडू बनवायचे 64. 7 धावा धाफलकावरती आहेत. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 निभाना, 7 बोले तो एक 7 विजय प्राप्त करना. त्यामुळे थोडीशी घाई करा मित्रांनो, कारण या 7च्या बळावरती हे स्वराज्य उभं राहिलेले. मेनातून उसळे तलवारीची पात, वेढात दौडले वीर मराठे 7. 7 धावा. राजू सक्करगी, चला वेळ वाचवा टीम. पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे, यावेळेस बॅकफुटला गेलाय यश आणि यशच्या बॅटमधून 30 यार्ड सर्कलचा पुरेपूर फायदा उठवलाय त्याने. हा चौकार आहे. इथे पण बघतो मैदानामध्ये चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. 11 धावाच्या स्कोर कार्ड वरती असणार आहेत. पहिल्याच बॉल वरती यशने खेळलेला चौकार. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, पंच केला बॉलला, शॉर्ट सक्करवरच्या डोक्यावरून चौकार. I can't feel no better. थँक्यू डीजे. आणि इथे मैदानामध्ये आपण बघतोय लागोपाठचा दुसरा चौकार इथे जो आलेला आहे. यश पवळेचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. लागोपाठचे 2 चौकार आलेत. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सामना हा रंगतदार होणार यात तीळ मात्र शंका नाही. पुढे सरसावले, त्यावेळेस चेंडूवरती बोट थोडीशी रोल केली. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क आपल्याला होताना पाहायला मिळत नाहीये. चेंडू डॉट आलेला आहे. धाफोले की ते स्थिर आहे. स्कोर कार्ड वरती 15 धावा आहेत.
21 चेंडू अजून शिल्लक आहेत. 56 धावा अजूनही बनवायच्या आहेत. यश पोवळे आणि तेजस पोवळे हे खेळाडू जर शेवटपर्यंत उभे राहिले ना तर यांच्यासाठी या धावा अवघड अजिबात नाहीयेत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू इथे डॉट. धफल किती मात्र नक्कीच पंचांकडे थोडीशी मागणी केली जाते ते यश कडून. तुम्ही म्हणेल फलंदाजांना तो अधिकार नाहीये तर तुम्ही मला वाटत असेल की नक्कीच वाईडलाईनच्या बाहेर गेलेला चेंडू आहे तर तुम्ही तिथे आणि DRS नक्कीच ज्याची आपण चर्चा करत होतो की एक रिव्ह्यू आपण दिलेला आहे. बॅटिंग टीमचा DRS असेल. पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज केलंय. तिसरे पंच आता बघायचे संजय भालेराव सर आणि महेश जाधव सर इथे निर्णय काय देणार आहेत. सगळ्यात महत्वाचं आपण पाहिले गेलं तर नितीन सर आमचे आदेश तांगडे सरांनी सांगितलंय तुम्ही सगळ्या प्रेक्षकांना नाचवलंय फक्त एका व्यक्तीला नाचवा. तुमच्यासाठी 500 रुपयाचं प्राइस. त्या व्यक्तीचं नाव आहे अजय आवळे. अजय आवळे स्टेजच्या बॅक साईडला खूप नाचतात. फेअर डिलिव्हरी. रजाव्या मॅचकडे पुढे त्या सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जाईल. रिव मात्र आता गमावलेला आहे. राजू सक्करगी एक लेजंड स्टार मुळशी तालुक्यातील आपण पाहिले गेले तर नक्कीच वय वर्ष 40+ आहे. समोर यश आहे. चला निखिल सर थोडी घाई करा. काय जवळपास 4 वाजलेले आहेत. यावेळेस बॅकफुटला गेले. पंच केले बॉलला. बघायचं बॅकवर्ड थर्मेच्या दिशेने चेंडू निघालाय. शर्यत लागलीये आणि शर्यत जिंकलाय. चेंडू सीमारेषा फरार. हा चौकार. थँक्यू डीजे. आणि यानंतर आपण मैदानामध्ये बघितले गेले तर चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला यशच्या बॅट मधून आपण पाहिले गेले तर आलेला हा चौकार. चौकारांचा पाऊस येतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. पंच केला. बॉटम हँडचा चांगला वापर. हँड अँड आय कॉर्डिनेशन चांगलं बघायला मिळाला. चौकार. थँक्यू डीजे. इथे आपण बघतोय मैदानामध्ये आता 23 धावा स्कोर कार्ड वरती. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 48 धावा अजूनही मात्र ज्या बनवायच्या आहेत. या ठिकाणी आज आमच्या सोबत प्रामुख्याने मात्र जे जोडले गेलेले आहेत पुणे ग्रामीण ATS गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून मात्र ज्यांची ओळख संपूर्ण आपण पुणे जिल्ह्यामध्ये पाहतो. सन्माननीय मोशिनभाई शेख यांचा आम्ही या ठिकाणी मानाचा मुळशीकरण या स्पर्धेमध्ये यथोचित त्याचा सन्मान करतोय. त्यांना विनंती करतो भाई आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यांचा सन्मान स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक त्यामध्ये रामकृष्ण हरी पाडाळे, अजिंक्य खैरे, शुभमदादा सुतार यांच्या आयोजकांच्या वतीने सन्मान होतोय. तर विनंती करतो मोशिनभाई आपण सन्मानाचा स्वीकार करावा. स्कोर कार्ड वरती 23 धावा 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 48 धावा अजून बनवायच्या आहेत. नेताभाऊ खैरे आणि उज्ज्वल दादा पाडाळे यांच्या वतीने प्राइज आलेले. जर यश पोवळेने नॉट आउट संघाला जिंकून दिले नाही ते 500 रुपयाचा प्राइज असणार आहे. सामन्याकडे जाऊयात. मैदानामध्ये पुण्याच्या बॉलिंग ट्रॅक वरती निखिल स्ट्राइक ऑन तेजस. हलक्या चेंडू मात्र इथे लेमन कट थडम्याच्या दिशेने चेंडू खेळलाय. तोपर्यंत घेतील एक सिंगल आहे. एक धाव इथे आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 24. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 17 बनवायचे त्या 47.
स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 24 धावा, 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 47 अजून बनवायचे. निखिल येळवंडे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं पिरंगुट क्रिकेट क्लब संघाची मात्र अक्षरशः पडझड होताना पाहायला मिळाली आणि ज्याने पडझड केली ना तो निखिल येळवंडे आहे. पुन्हा एकदा विनंती करतो गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे टीम, पुन्हा एकदा आपण विनंती आहे पण वेळ वाचवायचा आहे. बोला तयार. हा चेंडू सोडून दिला यावेळेस ऑफस्टमच्या थोडासा मात्र बाहेर टाकलेला चेंडू आणि आता मात्र काय असेल तर पंचाच्या निर्णयाची इथे मात्र वाईट पाहिली जाईल आणि इथे हा वाईट बॉल आहे. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा आली. 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बोला तयार असेल पुन्हा एकदा निखिल. यावेळेस बॅकफुटला गेले, पंच केल्या बॉलला लॉंगॉनच्या दिशेने आणि त्या बॅटने चेंडू खेचण्याचा इथे प्रयत्न होता. सिंगल इथे आली आणि या सिंगलने संघाचा धावफलक 26 धावा. 16 चेंडू शिल्लक आहेत, 45 अजूनही मात्र बनवायचे आहेत. आणि मी नेहमी सांगत असतो ना की इथून पुढे अजून मॅच पिरंगुट संघाला जिंकायची आहे. फक्त 5 षटकारांची मॅच आहे आणि तेजस पवळेसाठी ह्या धावा अवघड नाहीयेत. निखिल येळवंडे पुन्हा बघायचं तयार असेल. स्ट्राइक ऑन तेजस. तेजसला नावाप्रमाणे काम करायचंय. पुढे सरसावलेत आसमानी टोला. मी आहे पिरंगुट गावचा बाहुबली. दाखवले तेजस पवळेने. षटकार छेडन. थँक्यू डीजे. मला वाटतं तेजस इथे कौतुक करावं तेवढं थोडे स्पर्धेतला सगळ्यात लांब षटकार आहे बाहुबली प्रमाणे आणि त्या नावाला साजेल असा षटकार. प्रसाद दादा दगडे यांच्या वतीने प्राइज झालंय. यशने जर नॉट आउट संघाला इथे जिंकून दिले ना त्यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आहे. रत्नाकर नाना पवळे यांच्या वतीने 1000 रुपये यशसाठी. ओ धीम्या गतीने टाकलेला चेंडू. लाडू फुटला असेल मनामध्ये तेजसच्या परंतु त्याचा मोह तो आवरू शकला नाही आणि चेंडूने घेतला यशांचा वेध. विकेट. चला बॅट्समन चला. यावेळेस आपण पाहिलं तर मैदानामध्ये आता विकेट येताना जे आपल्याला पाहायला मिळेल ज्या खेळाडूकडून नक्कीच फार मोठ्या अपेक्षा होत्या तो खेळाडू इथे मैदानात बाद झालेला आहे. सपनाकडे जायचं मैदानामध्ये नवीन बॅटर. आज पिरंगुट संघाचं जर आपण पाहिले गेले तर इथे पडझड होताना जी आपल्याला पाहायला मिळाली. टॉप ऑर्डर अक्षरशः नावाला साजेल असा खेळ मात्र तिथे करू शकलेला नाहीये. नवीन बॅटर श्रेयश. निखिलने मात्र अक्षरशः इथे पिरंगुट संघाची कंबर मोडण्याचं काम केलंय. श्रेयश आला आणि पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय. थँक्यू डीजे. श्रेयस सांगत असेल आता माझंही डोकं फिरलंय कारण 4 विकेट माझ्या संघाच्या आल्यात आणि आता मला मात्र बॅटिंग करायची असेल ना तर जणू काय मला आता बेबान होऊन मात्र फलंदाजी करणं गरजेचं आहे. निखिल वरती चढवलेलं आक्रमण पुन्हा बघायचं. श्रेयस तयार. हो जोरदार बॅट इथे फिरवली. बॅट आणि बॉलचा टायमिंग जुळू शकलेला नाहीये. डॉट बॉल इथे आलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 38 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. चला विनंती असणार आहे टीम मीटिंग नकोय.
पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट संघ जर सामना जिंकला ना तर सन्माननीय योगेश भाऊ पाडाळे यांच्या वतीने 3,333 रुपयाचं प्राइज आहे. या ठिकाणी पिरंगुट संघ जर सामना जिंकला ना तर पिरंगुट संघासाठी भरेगावचे संघाचे संघनायक आणि भावी अध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो हरिदासजी मत्रे यांच्या वतीने देखील 1,000 रुपयाचं प्राइज पिरंगुट संघासाठी असणार आहे. स्कोर कार्ड वरती 38 धावा, 12 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. 12 चेंडू 33. सामना संपलेला नाही अजून, मात्र हे दाखवून द्यावं लागेल इथे यशला. चला स्पीडअप करा टीम, तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे वारंवार. तेजस तयार असेल, बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्राईक वरती यश, नावात यश आहे. पहिलाच बॉल यावेळेस मैदानाच्या मध्ये बघायचंय, खुलवट टप्प्याचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या मध्ये केला जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार, पहिला चेंडू डॉट आलाय. पुढे इथे यावेळेस बघायचं मैदानामध्ये लॉंगच्या दिशेने चेंडू इथे खेळलाय, तोपर्यंत आलेली सिंगल आहे. 1 धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या स्कोर कार्ड वरती 39, 10 चेंडूंचा खेळ शिल्लक, 32 धाव्यांची असूनही गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा फार मोठी अपील तिथे होताना जी आपल्याला पाहायला मिळाली. शरीराचा वेध घेणारा चेंडू, डॉट बॉल आपण पाहतो ते मैदानामध्ये असेल. संघाची धावसंख्या ते स्थिर आहे, 9 चेंडू शिल्लक आहेत, 32 धावा अजूनही मात्र ज्या बनवायच्या आहेत. 9 चेंडू 32. सामना मात्र दोन्ही संघांकडे अजूनही मात्र झुकलेला आहे. त्यामुळे थोडंसं आपण पाहिले गेलं तर नक्कीच मैदानात आता संघर्ष दोन्ही संघांना करायचा आहे. तेजस तयार असेल, लोअर फुल टॉस ऑन साइडला बघायचं, चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक फार दूर वरती, चेंडू एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर, हा चौकार. थँक्यू. चौकार मैदानामध्ये येताना जो आपल्याला पाहायला मिळाला, या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 43 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल या तेजस, हा चेंडू पुढे त्यावेळेस बघायचे, पायावरती टाकल्या चेंडू, झपकन चेंडू मात्र शरीराच्या दिशेने आला, सिंगल आली. बॅकअप साठी खेळाडू नाहीये, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील इथे आली. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये आलेल्या आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या देखील आपण बघतोय मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचेल. 45 धावा, 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 26 धावा अजूनही बनवायच्या आहेत. सामना संपलेला नाहीये, हा चेंडू अतिशय महत्वाचा असेल, यश सांगतोय येते मात्र श्रेयसला. जीवनात आपण पाहिले गेले तर ठरलेल्या यशामध्ये, यशाच्या शिखरावरती जर झेप घेण्यासाठी तुम्हाला काही पायगुले मागे यावं लागत असेल तर जरूर मागे या. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू, चेंडू इथे मात्र डॉट, धावफलक इथे मात्र आता स्थिर आहे. समीकरणामध्ये थोडासा बदल होईल, शेवटच्या त्या चेंडू शिल्लक असतील 6, बनवायच्या त्या 26. आता मात्र बघायचं यावेळेस थोडासा वेळ इथे घेतला जाईल. शेवटचं षटक आपण पाहिलं तर संघाचे कॅप्टन बॉलिंग ट्रॅक वरती मैदानाच्या इथे येताना आपल्याला जे पाहायला मिळतील, विराज जाधव. खूप कमी वयामध्ये मात्र या खेळाडूने आपण पाहिलं तर आपल्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. यंग कॅप्टन म्हणून मात्र नक्कीच विराजकडे पाहिलं जात आहे.
विराज 6 चेंडू 26. प्रयत्न मात्र दोन्ही संघाने ते करायचे. बोला तयार आहे. पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू इथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूच्या हातामध्ये जाऊन विसावला. विकेट आहे. थँक्यू डिसे. पिरंगुट संघ जर आता शेवटचे आपण पाहतो मैदानामध्ये चेंडू शिल्लक असणारे 5 बनवायचे 26. इथून पुढे बघायचं आता मैदानामध्ये कुमार निकटे नवीन बॅटर. हा चेंडू मैदानामध्ये आपण बघितले गेले तर यावेळेस डॉट बॉल त्यांना जो आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या मध्ये संघाची धावसंख्या स्थिर आहे. धावफलक इथे स्थिर आहे. यावेळेस अगदी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळलाय आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. थँक्यू. कुमारने जर इथून पुढच्या 3 चेंडूवरती 3ही षटकार जरी खेळले ना तर स्पर्धेचे मुख्य आयोजक मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाईल. हा षटकार आहे की चौकार आहे पाहिले जाईल. चौकार आहे. मयूरप्पा चौकार आहे. आताचे 4 धावा असतील. धन्यवाद मनापासून धन्यवाद आहे मयूरप्पा. आपलं ही खेळाडू वृत्ती असणं आपण म्हणतो ना की गरजेचं असतं. या वेळेस बिग हिट. फ्लॅटर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार आहे. थँक्यू. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आता 16 धावींची गरज आहे. यानंतर दोन्ही संघाने तयार राहायचंय. मॅच संपल्यानंतर लगेच मैदानाचा ताबा घ्या. कुठल्याही प्रकारचा तुम्ही तिथे वेळ घ्यायचा नाही. मैदानात बघायचे शेवटचे 2 चेंडू आणि आता 16 धावींची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. क्रॉस द बॅट यावेळेस खेळण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. तिथे थर्डमॅनच्या दिशेने चेंडू अडवलाय आणि मला वाटतं इथे निखिलकडे वेगाने टाकलेला चेंडू. अगदी 22 रन आली सिंगल. 1 चेंडू जाता खेळ शिल्लक आहे. 15 धावींची गरज आहे. 1 चेंडू आणि 15. खोलवर टप्प्याचा बॉल आणि इथे मेगा फायनल ग्रँड फायनल मध्ये दाखल होईल. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघ विजय संघाचे अभिनंदन. वेल प्ले टीम. आणि पिरंगुट संघ तुम्ही जायचं नाहीये. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी आयोजक जो निर्णय घेतील तो मात्र तुम्हाला वेळेनुसार मात्र मान्य करावा लागेल. सगळी टीम इथे उपस्थित असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर बक्षीस वितरणासाठी देखील सगळी टीम असणं गरजेचं आहे. हा आयोजकाने सांगितलेला सक्त नियम आहे. आणि इथे स्वतः मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन सगळे अध्यक्ष तर आहेच. शुभम दादा अजिंक्य दादा यांनी सांगितलंय ज्या संघाचे खेळाडू नसतील प्रत्येकी खेळाडू मागे 2000 रुपये बक्षिसामधून कट केले जाईल.
बघायचं आता मैदानाच्या मध्ये